म्हणजे बँक वगैरे काय हे काहीच माहित नाही. चूल आणि मूल, घर, मळा आणि बागात काम करणं. काय सोलर ड्रायर ज्यापासून बसवले आम्ही त्या महिलांच्या नावावर घेतले, आमच्या नावावरती घेतले. त्यामुळे आम्हाला ती बँकेची पायरी चढलं. बँक कशी राहते ही बघायला भेटली. पैसे कसे काढायचे, फोन पे कसं करायचं ते सुद्धा ते कळलं पण आम्हाला. बऱ्याचशा महिलांना सावरगावमध्ये किंवा बऱ्याचशा महिलांना माहित नाही राहत. पण ह्या स्वतःच्या प्लॅन मुळे आम्हाला भरपूर सारे अशा मुळात कसं असतं, आपण फक्त शेती काम करतो, व्यवहार हा काहीच माहिती नसतो. हा तर बँकेत गेलं आणि ते समजलं आपल्याला, आणि आपण जी कष्ट केलंय त्याचं जर पेमेंट आपल्याला हातात जर आलं ना, म्हणजे हातात जरी नाही आलं, फक्त आपल्या आनंद आपल्या नावावर आहे, आले आपल्या नावावर, हा सुद्धा आनंद आणि खूप मोठा किती लॉस असतो. होतोय, आणि किती किती प्रॉफिट एकदम होतोय हे नफ्यानं पण चालतो आपल्याला आपण. समजतं. हे काहीच माहित नव्हतं. मेन म्हणजे आपण फक्त काम करायचं. आणि आल्यापासून दररोज मला काम केलं का संध्याकाळी वही आणि पेन घेऊन बसतो. आणि सोलर मुळे समजत का नाही, हा व्यवहार आपण ठेवला पाहिजे, ते किती आपण नफा किती झाला, नफा किती झाला, तोटा झाला, किती आपण तोटा किती काम झाला, केलं, किती लेबर लावले. त्याच्यानंतर आपण कच्चा माल कसा घेतला पाहिजे, काय केलं पाहिजे हे पण, आणि आपला माल पण कसा पुढे पण विकला पाहिजे, क्वालिटी आपण कशी बनवली पाहिजे हे पण आम्हाला स्वतःला समजायला लागलात. पहिलं आम्हाला काम करून घेणं हे पण म्हणजे शेतीचं माहिती होतं, शेती करून पण हे करू शकतो आपण. महिलांनी काम स्वतः करू शकतो हे पण चांगलं समजलंय आम्हाला. आणि आज शेती आणि सांभाळून सुद्धा आम्ही बेदाण्याचं हे मूळ point म्हणजे ड्रायरचा जो द्राक्षांचं नंतर सांभाळतोय आपण ना, बेदाणा बाहेर वाळत घालायचं, खूप तोटा होऊन नुकसान जायचा. होतं तर आता म्हणायचं. स्वतःचा ड्रायर झाल्यानंतर आम्ही तो एक जे मणी सुद्धा खराब वाया मणी जात असतं, नाही एक मणी सुद्धा वाया जात नाही, सगळं ड्रायर मध्ये टाकून देतो. चांगल्या मनांचं नुकसान व्हायचं तर ते पण चांगल्या